एक क्षण थांबा. फक्त विचार करा. आज नाही पण 4-5 वर्षानंतर तुमचे मित्र, तुमचे ओळखीचे लोक आयुष्यात पुढे गेलेले असतील. कोणाचं स्वतःच घर असेल, कोणाकडे गाडी असेल, कोणाकडे पैसा, नाव, ओळख असेल आणि तुम्ही त्याच जागी. तेच प्रश्न, तीच अडचण. तेव्हा तुम्ही काय म्हणाल? त्याचं नशीब भारी होतं. माझ्या नशिबातच नव्हतं, देव त्याला साथ देत होता. पण सत्य सांगू का? आज जे त्याच्याकडे आहे ते सगळं आज तुमच्याकडेही आहे. आज तुमच्याकडे वेळ आहे, संधी आहे, शक्ती आहे आणि स्वप्नही आहेत. फरक फक्त निर्णयाचा आहे. त्याने मेहनत निवडली, तुम्ही आराम निवडला. त्याने पुस्तक हातात घेतलं, तुम्ही मोबाईल हातात घेतला. तो संघर्षासाठी तयार झाला, तुम्ही टाळाटाळ केली. तो अस्वस्थतेत गेला, तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये बसलात. आज तो पुढे आहे कारण त्याने आजच बलिदान दिलं आणि तुम्ही रील, शॉर्ट, टाइमपास, निरर्थक मजा. मग नशीब कुठून साथ देणार? देव एकच नियम पाळतो, जो स्वतःसाठी लढतो त्यालाच देव साथ देतो. नशीब आळशी लोकांसाठी नसतं, नशीब घडवावं लागतं. जर आजही जागे नाही झालात तर उद्या तुम्ही कुठेही नसाल. आज ही वेळ आहे पण वेळ फार कमी आहे. जग वेगाने धावत आहे आणि जो थांबतो तो मागेच राहतो. अनेक लोक मला भेटतात, ते म्हणतात आता काहीच राहिलं नाही. का? कारण योग्य वेळी अभ्यास केला नाही, योग्य वेळी मेहनत केली नाही. आज जे शक्य आहे ते आजच करा. एकच ठाम निर्णय घ्या. आयुष्य पणाला लावायचं, अर्धवट नाही, उद्या नाही, आज. स्वतःला रोज आठवण करून द्या, मी सामान्य राहण्यासाठी जन्मलो नाही. लोक तुम्हाला पाहून म्हणाले पाहिजेत, हा वेडा आहे का? हो, वेडे व्हा, ध्येयासाठी वेडे व्हा. प्रतिभा मोठी असते पण मेहनत त्याहून मोठी असते. मेहनत नेहमी प्रतिभेला हरवते. काही जणांनी परीक्षा दिलेली आहे, काही देणार आहेत, काही तयारीत आहेत. आता एकच काम, भूतकाळ विसरा, आजपासून अभ्यास सुरू करा. उरलेल्या वेळेत इतका अभ्यास करा की निकाल बोलू दे. सगळ्यात आधी मोबाईल बाजूला ठेवा. मोबाईल हे साधन आहे पण चुकीच्या वापरात हेच आयुष्य उद्ध्वस्त करतं. तुमचा शत्रू तुमच्या खिशात आहे. जर तुम्ही श्रीमंत घरात जन्मलात तर ठीक आहे, पण मध्यमवर्गीय किंवा गरीब घरात जन्मलात तर जबाबदारी तुमची जास्त आहे. आई वडिलांचा संघर्ष बघा, त्यांची आशा बघा, तुमचं भविष्य बघा. मी कधीही आरामात बसलो नाही, मला माझी परिस्थिती बदलायची होती. 15 तास काम ठीक आहे, झोप कमी ठीक आहे, मित्र नाही ठीक आहे, पण अपयश स्वीकारणार नाही. ध्येयासाठी सगळं सोडायला तयार राहा. फोन मधून डिलीट करा आणि आयुष्यातूनही. जे तुम्हाला मागे खेचतायत आणि जे तुम्हाला पुढे नेईल तेच ठेवा. काही लोकांना सोडावं लागेल, सोडा, कारण तुम्ही आयुष्य घडवत आहात, लोकांना खुश करत नाही. अपयश आलं तर लोक हसतील, यश आलं तर तेच लोक गप्प बसतील. म्हणून वेळ वाया घालवणाऱ्यांना वेळ देणं बंद करा. मी बिझी आहे हे बोलायला शिका. हा व्हिडिओ पाहून जर थोडी जरी आग पेटली असेल तर आताच व्हिडिओ बंद करा. 2 तास अभ्यास करा, थोडी विश्रांती घ्या आणि पुन्हा अभ्यास सुरू करा. खरंच ठरवलं तर उरलेल्या वेळेत तुम्ही ते करून दाखवाल, जे इतर लोक वर्षभर करूनही करू शकले नाहीत. तुमची वेळ येणार आहे, पण ती वेळ आणायची असेल तर आज आयुष्य द्यावं लागेल. तयार असाल तर कमेंटमध्ये येस लिहा. आणि अशाच दमदार वास्तववादी स्टडी मोटिवेशनसाठी क्वाइट्स वेळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.